शेकोटी भूतकथा. नमस्कार, मी अभय. आज मी जी कथा सांगणार आहे ती 6 महिन्यापूर्वी आमच्यासोबत एका गडावर खरोखर घडली होती. आम्हाला ट्रेकिंगचा खूप नाद. आम्ही मित्रमैत्रिणी नेहमी गड, किल्ले, डोंगरदऱ्यात ट्रेकिंगला जात असतो. तेव्हा आमचा प्लॅन चंद्रगडावर जाण्याचा ठरला. चंद्रगडावर पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण आकाश चंद्र आणि तारे घेऊन अवतरले आहे असं वाटते. पौर्णिमेला चंद्र स्वतः तिथे येतो असं म्हणतात, त्यामुळे त्या गडाला चंद्रगड नाव आहे. वरती गडावर चंद्रेश्वर महादेवाचं सुंदर छोटंसं मंदिर देखील आहे. एक दिवस मी, रुपेश आणि नेहा गडावर जाण्याचा विचार करतो. आम्ही तयारी करतो तेव्हाच नेहाला तिच्या मैत्रिणीचा म्हणजे रूपाचा फोन येतो आणि तीसुद्धा चंद्रगडावर यायला तयार होते. मग मी, अभय, रुपेश आणि नेहा आणि रूपा असे 4 गडावर जाण्याचा निश्चय करतो. आम्ही पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर निघण्याचा प्लॅन करतो आणि आमची बॅग, ट्रॅकसूट, ट्रॅकिंगसाठी लागणारे सगळे सामान गोळा करून ठेवतो. सोबत जेवणाची आणि मसाल्याची छोटीशी बॅगसुद्धा रेडी करून ठेवतो. पहाटेच्या सुमारास आम्ही तिथं पोहोचतो. वरती जाण्यासाठी पायरी आहे, पण आम्हाला गड चढायचा होता म्हणून आम्ही गडाच्या मागच्या दिशेने प्रवास सुरू करतो. गडाभोवती दाट जंगल आणि वन्य प्राणी आहे ह्याची कल्पना लक्षात घेऊन आम्ही सुरुवात करतो. हळूहळू आम्ही चढायला सुरुवात केली आणि दुपारच्या शेवटच्या सुमारास आम्ही वरती पोहोचतो. आम्ही खूप दमल्यामुळे सर्वात आधी चटई टाकून पडून राहतो. नंतर उठून वरती असणाऱ्या चंद्रेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन थोडं खाली सपाट जागा शोधतो आणि तिथं जाऊन जेवणाच्या तयारीला लागतो. चिकन बिर्याणी बनवायचा असा विचार ठरतो. रूपा म्हणते की मी आणि नेहा चुलीसाठी दगड आणि लाकडे आणायला जातो. तुम्ही दोघं जाऊन पाणी शोधा आणि पाणी जिथं दिसेल तिथं चिकन स्वच्छ धुवून आणा. आम्ही पाण्याच्या शोधात जातो. अचानक मला नेहाचा आवाज येतो म्हणून मी रुपेशला सांगतो की अरे बहुतेक मला नेहा आवाज देत असेल. चुलीसाठी दगड भेटला असेल, मी जाऊन बघतो. रुपेश म्हणतो ठीक आहे, जा तुम्ही इथं बघतो. रुपेशला एका ठिकाणी पाण्याचा टाका दिसतो. तो तिथे जाऊन चिकन धुतो आणि अचानक त्याला जाणवते की मागं कोणतरी उभे आहे. म्हणून तो मागं बघतो तर तिथं कोण नसतं. त्याला वाटते की अभयच मस्ती करतोय. तो मागे वळून न बघताच बोलतो, अभय, उगाच मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नको. मी जर मस्करी केली तर रडशील. असं बोलत तो हसतो आणि पाण्यात बघतो तर त्याला कोणतरी वेगळीच मुलगी केस मोकळे सोडून त्याच्या मागे उभी आहे असे दिसते. तो पटकन मागळून बघतो. त्याला कोण दिसत नाही. तो घाबरून तिथून निघण्याचा प्रयत्न करतो. रुपेशला जाऊन चिकन ठेवून सगळं सांगतो. मी त्याची समजूत काढतो की अरे असं काही नाही, एखादं जनावर चिकनच्या वासाने आलं असेल. तू उगाच काहीतरी डोक्यात आणू नको. इथं छान चूल पेटून आम्ही मस्त गप्पा गोष्टी करत चिकन बिर्याणी बनवून जेवतो. आता संध्याकाळ, रात्र संपत होणार असते. सगळे सामान आवरून निघेपर्यंत दाट अंधार पडतो. नेहा म्हणते, अरे आता तर खूपच अंधार झाला आहे आणि टॉर्चचा प्रकाश पण जास्त नाही, आता काय करायचं. तेवढ्यात रूपा म्हणते की गडाच्या समोरच्या बाजूने पायरी आहे, आपण तिथून उतरू. तेव्हा मी तिला सांगतो की पायरी समोरच्या रस्त्याला आहे आणि आपण गडाच्या मागच्या बाजूला, शिवाय आपल्याला फिरून जावं लागेल. भोवती दाट जंगल, ते क्रॉस करून जायचं म्हटल्यावर जंगली प्राण्याची भीती आली. त्यापेक्षा आज आपण आजची रात्र इथे थांबू, उद्या सकाळ झाली की आपण निघू. रुपेशसुद्धा तेच बोलतो. अभय बरोबर बोलतोय, आपण उगाच रिस्क नको घ्यायला. तुमच्या दोघींना काही प्रॉब्लेम तर नाही ना आपण इथं रात्र काढतोय त्याचा. तेव्हा नेहा बोलते, माझं तर काही प्रॉब्लेम नाही, पण रूपाच्या घरी मी फोन करून सांगते की रूपा माझ्यासोबत आहे ते. क्रमशः